हा बोल आता. बोल बोल. सापाला पकडून आणणार आहेस की नाही इकडे? अजगरला पकडून आणायची इकडे मुंबईला. वाघाला घाबरत नाही तू, अजगरला काय घाबरते? आम्ही नाही घाबरत, तुम्ही मग घाबरा. मी पण नाही घाबरत. माझी आजी घाबरत नाही, मी कशाला घाबरू? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. बिलेटेड हॅपी बर्थडे. आम्ही त्या दिवशी कॉल करत होतो पण कॉलच लागत नव्हता तुझा. हा मस्त लिहिलंस तू, मला आवडलं, मला रडायला आलं. अरे थँक्यू सो मच. थँक्यू. अरे हा असं वाटत होतं की सगळे दुनिया मुंबईला आणि आजी इकडे, नातोंड माझी, पोरं माझी, आणि माझा नातू असं लिहितो म्हणजे काय, मन भरून भरून येत होतं. अरे थँक्यू सो मच. थँक्यू बेटा. वेलकम खूप वेलकम खूप छान. वेलकम. एवढा मोठा झालास तू, एकदा तरी येऊन गाव बघून जा ना. बघितलं त्याने. बघितलंय मी आई, पण मला नाही जमत ग तिकडे. चांगलं आहे गाव आपलं, चांगलंच आहे, पण माझा जरा प्रॉब्लेम आहे ना, मला नाही जमत गावाला. बघू पण आपण प्रयत्न करू. बाबासाहेबांचं गाव बघितला? नाही, बाबासाहेबांचं नाही बघितलं अजून. आपल्यापेक्षा खडतर आहे त्यांचं गाव. अरे दगडी किती ना काय किती. आंबेगाव. आंबावडे. आंबावडे. अच्छा. आंबावडे. आम्ही म्हातारे बघून आलो. अच्छा. तुम्ही कधी जाणार? एकदा बघायचा, बघून ये. बाबासाहेबांचा गाव ना आपला गाव एकदा बघून जा. नाही, नक्की नक्की मी येईन. आम्ही म्हातारे लोक बाबाचं गाव बघितला, माड बघितलं, 14 तळ बघितलं. तुम्ही नवीन पिढी आहेत. मग भारी. 14 तळ रायगड बघून आलो. हा काय? आम्ही ह्या वयात पण अजून आवड आहे बघायची. आपण इतिहास वाचतो पण आपलं प्रत्यक्ष बघायचं. नाही बरोबर आहे, जायला पाहिजे. नाही बघू आता थोडं बोलतो तर मम्मीचा जरा पाळजी होऊ दे व्यवस्थित. एक दिवस प्रयत्न करू आम्ही यायचा. आपण एक पिकनिक काढूया, इकडनं जाऊया. हा काढू शकतो. पिकनिक काढूया आपली फॅमिली. एकदा सगळ्यांना विचारू, जर सगळे रेडी असेल जाऊ आपण पिकनिक काढू. जाऊया. मध्ये नाही काढलेली आपण, मध्ये एकदा काढलेली बघ. रायगडला जाऊया. मध्ये बघ एकदा काढलेली, सगळेजण गेलेले. फॅमिली. हा मध्ये नाही काय गेलेली एकदा गाडीने. कशी काढू? जाऊया. या म्हाताऱ्यांना घेऊन जाणार आहे ना डिसेंबर मध्ये रायगडला. रमाईच्या गावाला घेऊन गेलो आम्ही. अच्छा. रमाईच्या गेलो, हॉटेल मध्ये खाल्लं, गाडी केलेली. तुम्ही तरुण पोरा म्हातारे लोकांना येत नाही, आम्ही म्हातारे गेलो. मग त्याने कधी बघावं. नाही ते पण आहे, बरोबर आहे. जयंती झाली ना की पोरं 8 दिवस झाली का पळाली. अच्छा. म्हाताऱ्याला कोण येतात तिकडे जातात, झुम हरण्याला जातात, तिकडे पोहतात येतात. पण म्हाताऱ्यांना कुठं न्यायचे त्याचा का प्रश्नच नाही. बरोबर. हॅलो. बरोबर ना? बरोबर. आता मी सांगितलं, आता पाऊस गेला का आम्ही परत येणार, परत 6 महिने राहणार मुंबईला. काय आहे गावाला 6 महिने राहणार, 6 महिने गावाला राहणार तू? बाबा ही बघ काय बोलते मी 6 महिने आता गावाला राहणार बोलते. हा काय आंबे लावलेस गावी? अरे वा, क्या बात आहे. आता मी आहे ना खत लावून आले, सकाळी गेले आता आले. अच्छा. कुठच्या जमीन, कुठे लावलंस? कुठे जमीन कुठे? वरती आपल्या घराच्या विहिरीच्या इथे? नाही इकडे पुढे वडाकडं. म्हणजे जवळ, आपल्या जवळ दिसते घरापासून, जवळ आहे. अच्छा. मला वाटलं विहिरीच्या इथे पण काहीतरी बोलले ना कोणतरी मध्ये, आपलं सगळ्यांची होती तिकडे. मला वाटलं तिकडे लावलेस की काय. तिकडे पाणी बरोबर नाही, पाणी नाही तिथे. आहे ना झाड व्यवस्थित होत. अच्छा. तिकडे सगळ्यांचे तुकडे आहेत. अच्छा. सुनंदा आईचा आहे, सीतारामचा आहे, म्हणजे प्रत्येकाची एक थोडी जमीन आहे. बरोबर. एक जमीन आपण लावलं. बरोबर. सांगत होते, आम्ही ना आईला सांगितलं, अनिलला सांगितलं, पप्पाला सांगितलं.
आपण 5-5 झाडं लावूया. सगळ्यांची बरं. झाडं आपली झाडं नाही. बरोबर. पण नाही कोणाने लावली. मी बुलडोझर आणून सगळी जमीन केली. हा ग. मग दापोलीला गेले. 3 झाडं आणली, ती लावली. मग काय आता आपण मुंबईला ते बास्केट टाकले होते ना आंब्याचे, हा. ती 5-6 झाडं आता त्या लोकांनी पाठवली अच्छा. एसटीने. मग आता आंबे आंबे ती आहेत पण लावली. येतात आंबे आता किती वर्षांनी येतील आंबे अजून? आता हे 5वं वर्ष चालू झालं. 5 वर्ष झाली. तेव्हा बापरे. 3 वर्षाची होती ना तेव्हा लावली. अच्छा. ह्या वर्षी काजूच्या बिया आल्या. काजूच्या बिया बिया आल्या आल्या यावर्षी. बिया. काय बोलतेस? भारी आहे, हा. भारी आहे. तर चांगलं आहे. ह्या वेळेस शेती करणं खूप भारी आहे. महत्वाचं आहे. शेतकरी आजी माझी. भारी आहे. नेहमी तुझं फळ भेटणार ना. भेटणार 100%. कधीतरी बोला ना आमच्या आजीचा आंबा खाऊ दे म्हणून. हा आजीच्या गावाला जाऊन आंबे सगळ्यांसाठी आहे खायचे. ना. हा कधी बोला ना आजीचं आर्यन म्हणतो आंबे झाले तर मी झाडाखालीच बसणार, सगळे आंबे मीच खाणार. आर्यन शैलेश काकाचा काय बोलणार मग कोणते त्याला लावलेत? आपण? कलमाचेच आंबे लावलेत. आजी कलमाचेच आंबे लावलेत ना? कलमाचेच लावलेत. कलम मग बारकेच लावलेत तिने बरोबर शोधून आणलेत तिथून व्यवस्थित. काय बोलतेस? 500 रुपयाचं एक झाड. 500 रुपयाचं एक 500 झाड. रुपयाचं एक झाड. बापरे. पण चांगलं ना, त्यातून आंबे निघतील ते महत्वाचे आपल्याला पुढे जाऊन. परत ते टेम्पो करून घेऊन आले. अच्छा. टेम्पो करून झाडं आणली. परत ते लावायला माणसं. अच्छा, म्हणजे 5-6 त्यांच्या माणसं पद्धतीने लावायला. लावून देतात काय आपल्याला? हा ते बुलडोझरने काय केलं खड्डे उपसून दिला ना. हा. सगळ्याकडे पार केला खड्डे उपसला. मग ते खड्डे उपसले तर आम्हाला लावायला बरं पडले. बरोबर मग आता बरोबर. ते खत 2-3 प्रकारचं खत असतं. ते दापोलीवरनं आणायचं. मग मग ते ते खत घालायचं. आपणच करायचं सगळी की माणूस ठेवलायस तिकडे? हो आपण माणसं करायची. त्यांची पुरुषाची 500 रुपये मजुरी आहे, बाईची 250 रुपये. अच्छा. मग आता सकाळ माणसं घेतली त्यांना आता पैसे द्यावे लागतील. बरोबर त्यांना काम केले. बरोबर. मग काय करणार पैसे हे कोण तमाशा देखो आहे. हा. पैसा फेक तमाशा देख. पैसा फेक आंबा देख. हो नुसतं मुंबई काय करायची. कधी मुंबईला आता ते बाहुला आलंय ना, हा. ते सगळं काम करतोय. हा. रोबोट आता रोबोट. मशिनी झाली तिथे रॉबर्ट तो आता तुम्ही मॉल मध्ये जा तर तुम्ही स्वतः हिशोब करू शकता. बरोबर. आता तिकडे झाले. मुंबई इकडे पण करेल. नंतर मग मुंबईमध्ये एवढी बेकार येणार ना, तर तुमची पुढची अवलाद आहे ना कशी जगणार ते बघा. नाही बरोबर आहे. गाव असलेला बघ. नाही बरोबर आहे. आता तुम्हाला वाटतंय की माझी मुंबई आहे, पण ह्याच्या पुढे तुमच्या पुढच्या अवलादीला काय भेटणार आहे हे बघा. बरोबर. शिकून पण आपल्याला नोकरी नाही भेटणार आहे. आता आजी आता नोकरी मोदी नाही करायची असा आजी आता. आपल्याला करणार. आता बस आता नोकरी बिकरी नाही करायची. आता बिझनेस करायचा आपल्या पोरांनी. आता नोकऱ्या बस झाल्या आता. पण बिझनेस करायला पण त्याला थोडं माइंड लागतं. हा मग ते करतील ना आपली पोरं. आता काय सगळी पोरं काय आता शिकतात पोरं तर त्यांना ते माइंड येणार ना बरोबर त्यांचं. कुठे गायब झाली? व्हिडिओ पॉज केलास चुकून तू? थांब 1 मिनिट थांब. चुकून व्हिडिओ पॉज करून